मेष राशी 29 जून 2026 पौर्णिमा विशेष. यंदाची पौर्णिमा ठरेल भाग्याचे दरवाजे उघडणारी. या काळात मिळतील रहस्यमय संकेत आणि एक खास व्यक्तीचे होईल जीवनात आगमन. मेष राशीच्या व्यक्तींसाठी 29 जून 2026 ची पौर्णिमा ही केवळ चंद्राची तेजस्वी रात्र नसून आत्मविश्वास, नव्या संधी आणि दैवी कृपेचा अनुभव देणारी ठरू शकते. अनेक दिवसांपासून मनात साचलेली अस्वस्थता, भविष्याबद्दलची चिंता आणि सतत येणारे अडथळे आता हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल. या पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत दिसून येतात. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही अनेक गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात. कधी नोकरी, कधी व्यवसाय, कधी आर्थिक स्थैर्य, तर कधी नातेसंबंध. अनेकदा मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नसल्याने मनात निराशा निर्माण झाली असेल. पण प्रत्येक संघर्षामागे एक योग्य वेळ दडलेली असते. ही पौर्णिमा ते योग्य वेळेची चाहूल घेऊन येत आहे. या काळात तुमच्या मनातील नकारात्मक विचार कमी होतील. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही संभ्रमात होता त्याचे उत्तर अचानक मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचे बोलणे, एखादी अनपेक्षित घटना किंवा एखादा योगायोग तुमच्यासाठी दैवी संकेत ठरू शकतो. विश्व तुम्हाला योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने इशारे देत आहे. पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाशाप्रमाणे तुमच्या आयुष्यातील काही गुपितेही आता उलगडू लागतील. काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील, तर काही माणसे तुमच्या आयुष्यात देवदूतासारखी मदत करण्यासाठी येतील. त्यामुळे या काळात प्रत्येक भेट आणि प्रत्येक अनुभव गांभीर्याने घ्या. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासोबत संबंध अधिक दृढ होतील आणि ज्यांनी तुमचा गैरफायदा घेतला त्यांच्यापासून अंतर ठेवण्याची बुद्धीही तुम्हाला मिळेल. हा काळ फक्त बाह्य बदलांचा नाही, तर अंतर्मनात घडणाऱ्या मोठ्या परिवर्तनाचाही आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. काहींना नवीन कामाची संधी मिळेल, काहींना जुने अडकलेले पैसे मिळतील, तर काहींना कुटुंबात आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रत्येकासाठी अनुभव वेगळा असेल, पण बदल सकारात्मक असण्याची शक्यता अधिक आहे. या पौर्णिमेच्या काळात ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांना विशेष महत्त्व द्या. तुमच्या मनात जी इच्छा खऱ्या श्रद्धेने निर्माण होईल तिच्या पूर्ततेसाठी विश्व अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकते. त्यामुळे भीती सोडा, आत्मविश्वास वाढवा आणि नव्या सुरुवातीचे स्वागत करा. मेष राशी, कधी कधी आयुष्य अचानक वळण घेते. कोणतीही पूर्वसूचना न देता काही लोक येतात आणि आपल्या संपूर्ण जीवनाचा प्रवास बदलून टाकतात. ही पौर्णिमा अशाच एका विशेष भेटीचा संकेत देत आहे. ती व्यक्ती मैत्रीच्या रूपात, मार्गदर्शकाच्या रूपात, सहकार्याच्या रूपात किंवा प्रेमाच्या रूपातही तुमच्या आयुष्यात येऊ शकते. त्या व्यक्तीमुळे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अनेक बंद झालेले मार्ग पुन्हा खुले होतील. लक्षात ठेवा, ग्रहयोग दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागतो. त्यामुळे संधी समोर आली तर भीती न बाळगता तिचे स्वागत करा. तुमची प्रामाणिकता, मेहनत आणि सकारात्मक वृत्तीच तुमचे सर्वात मोठे भाग्य ठरेल. ही पौर्णिमा तुम्हाला एकच संदेश देत आहे: भूतकाळातील दुःख विसरा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि नवीन आशेने पुढे चला. कारण कधीकधी फक्त एक दिवस, एक भेट किंवा एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आणि 29 जून 2026 ची ही वटपौर्णिमा अनेक मेषराशीच्या व्यक्तींसाठी अशाच नव्या प्रारंभाचे साक्षीदार ठरू शकते. मेष राशी, या काळामध्ये तुम्हाला काही शुभ संकेत मिळू शकतात. पहिला संकेत आहे रहस्यमय स्वप्नातून मिळणारा दैवी इशारा. मेष राशीच्या व्यक्तींसाठी 29 जून 2026 च्या पौर्णिमेनंतरचा काळ केवळ बाह्य बदलांचा नसून अंतर्मन जागृत होण्याचा काळ ठरू शकतो. या दिवसात काही व्यक्तींना सतत एकाच प्रकारची स्वप्ने पडू शकतात. काहींना मंदिर दिसेल, काहींना वाहणारी नदी, काहींना तेजस्वी प्रकाश, तर काहींना एखादी अनोळखी व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसू शकते. ही स्वप्ने केवळ कल्पना नसून तुमच्या अवचेतन मनाकडून मिळणारे संकेत असू शकतात. विशेष म्हणजे या काळात तुम्हाला पडलेले एखादे स्वप्न काही दिवसांनी प्रत्यक्षात घडल्यासारखे वाटू शकते. तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रथमच गेलात तरी मी हे आधी कुठेतरी पाहिले आहे अशी भावना निर्माण होईल. ज्योतिष मान्यतेनुसार पौर्णिमेच्या काळात मनाची ग्रहणशक्ती अधिक तीव्र असते. त्यामुळे काही लोकांना सूक्ष्म संकेत अधिक स्पष्टपणे जाणवतात. या काळात तुम्हाला एखाद्या विशिष्ट दिशेने वारंवार ओढ वाटू शकते. अचानक एखाद्या देवस्थानाला जाण्याची इच्छा होईल किंवा एखादे पुस्तक, मंत्र किंवा आध्यात्मिक विचार तुमच्या मनात सतत आकर्षित करू लागतील. या ओढीकडे दुर्लक्ष करू नका.
ती तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्यासाठी आवश्यक मानसिक तयारी असू शकते. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण संकेत म्हणजे काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जातील. सुरुवातीला यामुळे दुःख होईल, पण काही काळानंतर लक्षात येईल की त्यांच्या जाण्यामुळे तुमच्यासाठी अधिक योग्य लोकांना आयुष्यात येण्याची जागा निर्माण झाली. प्रत्येक निरोप हा नुकसान नसतो. काही निरोप नव्या सुरुवातीचा पाया असतात. या पौर्णिमेनंतर तुम्हाला एखादा जुना फोटो, जुनी पत्र, जुनी वस्तू किंवा अनेक वर्षांपूर्वीची आठवण अचानक समोर येईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आठवणीचा पुढे घडणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेशी संबंध जोडला जाऊ शकतो. जणू विश्व तुम्हाला सांगत असेल की भूतकाळातून शिक, पण भविष्याकडे चाल. काही मेष राशीच्या व्यक्तींना या काळात आकड्यांचेही विशेष संकेत दिसू शकतात. उदाहरणार्थ, एकच वेळ वारंवार घड्याळात दिसणे, एखादा विशिष्ट क्रमांक अनेक ठिकाणी दिसणे किंवा एकच तारीख सतत लक्षात येणे. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये अशा पुनरावृत्ती होणाऱ्या गोष्टींना मन जागृत होत असल्याची प्रतिकात्मक खूण मानले जाते. या काळात तुमची अंतर्प्रेरणा पूर्वीपेक्षा अधिक अचूक असू शकते. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा की नाही, एखादा निर्णय घ्यावा की थांबावे, याचे उत्तर मनातूनच स्पष्ट होऊ लागेल. त्यामुळे प्रत्येक निर्णयात स्वतःच्या विवेकालाही महत्त्व द्या. हा शुभ संकेत तुम्हाला सांगतो की काही वेळा जीवनातील सर्वात मोठे संदेश शब्दांमधून नाही, तर शांतता, स्वप्ने, योगायोग आणि अंतर्मनाच्या आवाजातून मिळतात. जर तुम्ही हे संकेत समजून घेतले तर पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यात असा बदल घडू शकतो ज्याची आज तुम्ही कल्पनाही केली नसेल. दुसरा शुभ संकेत असेल अचानक भेटणारी भाग्योदय घडवणारी व्यक्ती. मेष राशीच्या व्यक्तींसाठी 29 जून 2026च्या पौर्णिमेनंतर दिसणारा तिसरा शुभ संकेत अत्यंत वेगळा आणि उत्सुकता वाढवणारा असू शकतो. या काळात तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती प्रवेश करू शकते जिची भेट सुरुवातीला अगदी सामान्य वाटेल, परंतु पुढे तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाचे कारण ठरू शकते. विशेष म्हणजे ही व्यक्ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे श्रीमंत, प्रसिद्ध किंवा प्रभावशाली असेलच असे नाही. ती एखादी सहकारी, प्रवासात भेटलेली व्यक्ती, शेजारी, जुना मित्र, नवीन ग्राहक, शिक्षक, मार्गदर्शक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेली व्यक्तीही असू शकते. तिच्या एका सल्ल्यामुळे, एका फोनमुळे किंवा एका संधीमुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. या काळात विश्व तुम्हाला योग्य माणसांशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे वाटेल. अनेक दिवस संपर्कात नसलेली एखादी व्यक्ती अचानक पुन्हा संपर्क साधेल. सुरुवातीला हा केवळ योगायोग वाटेल, पण नंतर लक्षात येईल की त्या भेटीमुळे अनेक चांगल्या घटना घडू लागल्या. जर तुम्ही नवीन काम, नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असाल तर ही व्यक्ती तुमच्यासाठी दुवा ठरू शकते. ती थेट मदत करेलच असे नाही, पण योग्य ठिकाणी तुमचे नाव सुचवेल, योग्य माहिती देईल किंवा तुमच्यासाठी बंद झालेले दार पुन्हा उघडेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीनेही हा काळ काही मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. जर तुम्ही अविवाहित असाल तर एखादी भेट हळूहळू विश्वास, मैत्री आणि नंतर सुंदर नात्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधीच नात्यात असाल तर एखादी व्यक्ती तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर करण्यास कारणीभूत ठरू शकते. या व्यक्तीची एक खास ओळख असेल. तिच्यासोबत बोलल्यानंतर तुमच्या मनावरील ताण कमी झाल्यासारखे वाटेल. तिचे शब्द तुम्हाला नवी दिशा देतील. ती तुमच्यावर टीका करण्याऐवजी तुमच्यातील क्षमता ओळखून तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. या काळात आणखी एक विशेष गोष्ट घडू शकते. तुम्ही ज्या व्यक्तीकडे फारसे लक्ष दिले नव्हते तीच व्यक्ती पुढे तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक नवीन ओळखीला आदराने आणि संयमाने भेटा. प्रत्येक भेटीत भविष्य दडलेले असू शकते. ही पौर्णिमा तुम्हाला एक मौल्यवान धडा शिकवते. योग्य वेळी भेटणारी योग्य व्यक्ती हीच कधीकधी सर्वात मोठी संपत्ती असते. पैसा, पद किंवा प्रसिद्धी नंतर मिळू शकते, पण योग्य मार्गदर्शक, खरा मित्र किंवा विश्वासू साथीदार आयुष्याची दिशा बदलून टाकतो. मात्र कोणावरही लगेच अंधविश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीचे वागणे, प्रामाणिकपणा आणि सातत्य यांची खात्री करूनच पुढे जा. विवेक आणि विश्वास यांचा समतोल राखलात तर ही भेट तुमच्यासाठी दीर्घकाळ शुभ परिणाम देणारी ठरू शकते. हा संकेत विशेषतः अशा मेष राशीच्या व्यक्तींना अधिक जाणवू शकतो ज्या गेल्या काही काळापासून एकटेपणा, संभ्रम किंवा योग्य मार्गदर्शनाच्या शोधात आहेत. विश्व कधी कधी उत्तर थेट देत नाही, तर एखाद्या माणसाच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि तिसरा संकेत आहे बंद झालेले दार अचानक पुन्हा उघडेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी 29 जून 2026च्या पौर्णिमेनंतरचा चौथा शुभ संकेत असा आहे ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतील.
तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे जी तुम्ही मनापासून मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण काही कारणांमुळे ती हातातून निसटली. कदाचित ती नोकरी असेल, व्यवसायाची संधी असेल, शिक्षण, परदेशात जाण्याचे स्वप्न, एखादे नाते किंवा आर्थिक व्यवहार. तुम्ही ती गोष्ट संपली असे समजून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असेल. मात्र या पौर्णिमेनंतर विश्व तुम्हाला एक आश्चर्यकारक संधी पुन्हा देऊ शकते. विशेष म्हणजे ही संधी अगदी त्याच स्वरूपात परत येईल असे नाही. ती नव्या रूपात, नव्या व्यक्तीमार्फत किंवा वेगळ्या परिस्थितीत तुमच्या समोर येईल. सुरुवातीला तुम्हाला हा केवळ योगायोग वाटेल, पण नंतर लक्षात येईल की काही महिन्यांपूर्वी जे अशक्य वाटत होते ते आता सहज शक्य होत आहे. काही मेषराशीच्या व्यक्तींना अनेक वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेली इच्छा पुन्हा पूर्ण करण्याची संधी मिळेल. ज्या लोकांनी एकदा हार मानली होती त्यांच्यासाठी हा काळ दुसरी संधी घेऊन येऊ शकतो आणि अनेकदा दुसरी संधी ही पहिल्यापेक्षा अधिक सुंदर आणि यशस्वी ठरते. या काळात तुम्हाला एखादा जुना संपर्क पुन्हा होऊ शकतो. पूर्वी एकत्र काम केलेली व्यक्ती, जुना मित्र, माजी सहकारी किंवा एखादा ग्राहक अचानक पुन्हा संपर्क साधू शकतो. त्यातून नवीन काम, नवीन प्रकल्प किंवा आर्थिक लाभाचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही हा संकेत महत्त्वाचा आहे. अनेक दिवस अडकलेले पैसे, रखडलेला व्यवहार किंवा विसरून गेलेली रक्कम अचानक मिळू शकते. काहींना वारसा, मालमत्ता किंवा जुनी गुंतवणूक यासंबंधी चांगली बातमी मिळू शकते. या पौर्णिमेनंतर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल. वेळ निघून गेली असली तरी संधी संपलेल्या नसतात. योग्य वेळ आल्यावर विश्व तुम्हाला पुन्हा दार ठोठावते, पण यावेळी तयारी तुमची असली पाहिजे. आधीच्या चुका पुन्हा करू नका. जुन्या अनुभवातून शिका आणि नव्या संधींचे योग्य स्वागत करा. या संकेतांचा सर्वात मोठा संदेश असा आहे, जे तुमच्या नशिबात खरोखरच आहे ते योग्य वेळी पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचतेच. त्यामुळे भूतकाळातील अपयशाला शेवट समजू नका. कदाचित ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात आशेचा दिवा पुन्हा प्रज्वलित करू शकते. ज्या दारासमोर तुम्ही कधी काळी निराश होऊन परत फिरला होता, त्याच्या दारावर आता यशाची नवी चाहूल ऐकू येऊ शकते.